सुमतीबाई एकट्याच रूममध्ये बसल्या होत्या. बाहेर त्यांच्या मुलांची जोरदार चर्चा सुरू झाली. जणू त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही अशा त्या चर्चेकडे दुर्लक्ष करून आपल्याच विचारात हरवल्या होत्या. आज त्यांच्या नवऱ्याला म्हणजे दिनकररावांना जाऊन 15 दिवस झाले होते. सगळे विधी यथासांग पार पडले होते. होणारच ना, कारण दिनकरराव मुलांचे लाडके होते. त्यांना नेहमी स्वतःच्या वडिलांचा अभिमान वाटायचा. पण सुमतीबाई नेहमी दुर्लक्षित असायच्या. सगळे त्यांना गृहीत धरायचे. आजपर्यंत कधीही कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नव्हता किंवा त्यांना कोणी तो घेऊ दिला नव्हता. कायम सतत कुणीतरी त्यांच्यावर हुकूमत गाजविणार आणि ह्या ते निमूटपणे ऐकून घेणार असंच तर होतं सुमतीबाईंचं आयुष्य. दिनकररावांनी पण त्यांना कधी माणूस म्हणून वागणूक दिलीच नाही, तर बायको म्हणून मान तर दूरच राहिला. मुलं पण त्यांच्याच सारखी. बापाला बायकोची किंमत नाही आणि मुलांना आईची. नाही म्हणायला ह्या 15 दिवसात थोडीफार सहानुभूती त्यांच्या वाट्याला आली, पण त्यातही दिनकररावांचे कौतुक जास्त. कुणी म्हणाले अवघ्या 55 वर्षात वैधव्य आलंय, बाकी म्हातारपण कसं जाणार, तर काही म्हणाली सुटली एकदाची, आता काय मनमोकळं वागायला मोकळी, तर काही जणांनी मुलांकडे राहण्याचा सल्ला दिला. सुमतीबाईंची जवळची मैत्रीण सविता मात्र त्यांना म्हणाली, सुमे, माझा सल्ला आहे, कुठल्याच मुलासोबत नको जाऊस. अगोदरच तुझी मुलं तुझी दखल घेत नाहीत आणि तिकडे त्यांच्यासोबत जाशील तर मुलं तर विचारणार नाहीतच, पण सुना मात्र तुला मोलकरीण म्हणून वागवतील आणि वरून उपकार केल्यासारखं 2 वेळा जेवायला देतील. तुझी हालत त्या दारातल्या कुत्र्यापेक्षा पण खराब होईल. आता तरी विचार कर स्वतःचा. बाहेरची चर्चा आता वादात बदलली होती. कदाचित त्यांच्या मुलांमध्ये एकमत होत नसावं. सुमतीबाई उठल्या आणि त्यांनी दार लावून घेतले. त्यांना आता काहीही ऐकायचं नव्हतं. स्वतःच्या वाटाघाटी किती त्रासदायक होत्या. आयुष्यभर असाच त्रास त्या सहन करत आल्या होत्या. नकळत त्यांचे मन भूतकाळात गेलं. तो गावाकडचा त्यांचा माहेरचा जुना वाडा. लग्न झाल्यानंतर त्या पुन्हा कधीही त्या वाड्यात गेल्या नाहीत. त्यांना कुणी कधी तिकडे बोलवलं नाही की सासरच्यांनी कधी तिकडे पाठवलं नाही. सुमीचा जन्मच मुळात दुःख घेऊन आला. सुमती जन्माला आली आणि तिची आई तिला कायमची सोडून गेली. आई गेली आणि वडिलांनी वैराग्य स्वीकारलं आणि ते शेतात राहू लागले. वाडा माणसांनी भरलेला होता, पण ह्या कोवळ्या जीवासाठी कुणाकडेही वेळ नव्हता. त्यात पुन्हा आई बाप नाहीत, मग कोण पाहणार. घरात तिच्या 4 काकू, 4 काका, आजी, बाकी चुलत भावंडं होती, पण त्या 10 दिवसाच्या कोवळ्या जीवाची कुणालाही पर्वा नव्हती. गंगा आत्या पण अशीच अडगळीत पडलेली, घरात असून पण नसल्यासारखी. गरोदरपणाला माहेरी आलेली, पण कायमची इकडेच रवानगी झाली तिची, कारण ही इकडे आली आणि तिचा नवरा एका अपघातात गेला. 2 महिन्यांनी बाळंतपणात लेकरू पण गेलं. मग ही काही कामाची नाही, उगाच अडगळ म्हणून कायमची माहेरी पाठवलेली. माहेरी पण तिची उपेक्षा. 15 दिवस झाले होते तिला इकडे येऊन. त्या छोट्या जीवाचं काळीज पिळवटून टाकणारा रडणं ऐकून गंगा आत्यांनी हिंमत करून आईला सांगून त्या कोवळ्या जीवाची जिम्मेदारी मागून घेतली. तो कोवळा जीव आहे ही तशा दोघीही उपेक्षित. एकीला आई आणि एकीला लेक मिळाली. गंगा आत्यानेच मग तिचे नाव ठेवलं सुमती. आता सुमतीचे आयुष्य गंगा आत्याभोवतीच फिरायचं. नाही म्हणायला तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा भाऊ होता तिला. त्याचा होता जीव त्याच्या बहिणीवर, पण तोच घरातील उपेक्षा सहन करायचा. हिला प्रेमाशिवाय तो पण काही देऊ शकत नव्हता. कुठल्याही लाडाकोडाशिवाय सुमी मोठी होत होती आणि आता घरातल्यांना सुमी आणि गंगा आत्या अशा हक्काच्या 2 नोकर मिळाल्या होत्या. गंगा आत्यामुळे सुमी घरातलं काम सांभाळून शाळेत जाऊ लागली. मन लागून अभ्यास करायची. तिला नेहमी वाटायचं की आपण शिकून स्वतःच्या पायावर उभे राहू आणि मग गंगा आत्या आणि तिचा भाऊ केशवला घेऊन दुसऱ्या शहरात राहायला जाऊ. तिथे नोकरी करून छान आनंदात जगू. पण सुमतीची 10वीची परीक्षा झाली आणि दिनकररावांचं स्थळ तिच्या मोठ्या काकूने तिच्यासाठी आणलं. नेहमीप्रमाणे तिला कोणीही काहीही सांगितलं नाही की कोणी तिला तिचं मत विचारलं नाही. घरात तिच्यापेक्षा मोठ्या चुलत बहिणी असूनही अगोदर तिच्याच लग्नाचा घाट घातला गेला. गंगा आत्याने प्रयत्न केला तिच्या परीने, पण तिला घरात किंमत शून्य. त्यामुळे तिचे कुणी काही ऐकून घेतलेच नाही. महिन्याभरात सुमतीचे लग्न तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या दिनकर सोबत लावून दिले आणि सुमती दिनकररावांच्या घरी आली. इथे तर अजूनच खराब परिस्थिती होती. आजीसासूच्या हातात सगळा कारभार. तिची सासू आणि तिच्या 2 मोठ्या जावा सगळे आजीसासूच्या दिमतीला. आजीसासूसोबत सासूचा पण जाच सहन करावा लागायचा तिच्या 2 जाऊबाईंना आणि मग सगळ्यांचा रोष सुमतीला सहन करावा लागायचा. शिवाय दिनकरराव शीघ्रकोपी, त्यामुळे तर सुमती त्यांच्यासमोर तोंड उघडायची नाही.
तसेही तोंड न उघडता पण तिची कुणी तक्रार केली की दिनकरराव त्या सगळ्यांचा बदला म्हणून रात्री तिला ओरबडून घ्यायचे. अशाच वातावरणात सुमतीचं आयुष्य पुढे सरकत होतं. कालांतराने सगळे वेगळे झाले, पण थकलेली आजी सासू आणि सासू तिच्याच वाट्याला आल्या. कालांतराने सुमती आणि दिनकर दोघांना 2 मुलं आणि त्यांच्यानंतर 2 जुळ्या मुली झाल्या. आजी सासूंनी चांगली 10 वर्ष सेवा करून घेतली सुमतीकडून आणि मग देवाघरी गेल्या. मुलंही आता मोठी होऊ लागली, पण सुमतीचे भोग मात्र संपत नव्हते. नवरा आणि सासू तर होतेच त्रास द्यायला. आता त्यांचं पाहून मुलं पण त्यांच्यासारखीच वागायला लागली होती. सगळेच त्यांना गृहीत धरायचे आणि सगळ्यांच्या चुकीचं खापर डोक्यावर फोडायला पण सुमतीबाई होत्याच. घरात सगळ्यांसाठी राबणाऱ्या ह्या माऊलीला कुणी वालीच राहिला नव्हता. 2 दिवस निवांत काढावे, ह्या सगळ्यातून बाहेर जावं असं त्यांना खूप वाटे, पण त्या वाड्यात पुन्हा कधी कुणी बोलवलं नव्हतं. गंगा आत्या गेली तेव्हा पण दिनकररावांनी त्यांना जाऊ दिलं नव्हतं. भाऊ केशव यायचा सुमतीबाईंना भेटायला, पण तेही दिनकररावांना आवडायचे नाही. तरीही तो बिचारा 2-3 महिन्यातून एकदा येऊन भेटून जायचा. कधी सोबत त्याच्या बायकोला तर कधी मुलांना घेऊन यायचा. दोघा बहीण-भावांना दिनकररावांनी कधी मनमोकळेपणाने बोलू पण दिले नाही. 10-15 मिनिटे थांबून आणि आणलेल्या भेटवस्तू देऊन तो निघून जायचा. सुमतीबाईंना नेहमी वाटायचं की कधीतरी आपल्या हातचे जेवण भावाला द्यावे, पण त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तरीही इकडे सासू आणि तिकडे दिनकर दोघेही सुमतीच्या अंगावर धावून जायचे. त्यामुळे सुमतीबाई मुकाट्याने अश्रू गाळत राहायच्या. मुलींची लग्न झाली. दोन्ही मुलं दुसऱ्या शहरात राहू लागले. मुली पण योग्य स्थळी पडल्या. आता घरात फक्त दिनकर, सुमती आणि दिनकररावांची आई एवढेच शिल्लक राहिले. दिनकरराव पण रिटायर झाले आणि आता घरात राहून त्यांना सुमतीबाईंच्या त्रासाची जाणीव व्हायला लागली. एवढं त्रास देऊन पण सुमती आपल्या आईचं सगळं किती मनापासून करते हे पाहून त्याला अपराधी वाटायला लागलं. आता त्यांना त्यांची चूक कळाली होती. ते पाहत होते अजून पण त्यांची आई सुमतीला विनाकारण त्रास द्यायची, पण सुमती कधीही त्यांच्या वाईट वागत नव्हती. त्यांचं सगळं अगदी प्रेमाने करत होती. मागच्या 5 वर्षात कधी नव्हे ते सुमतीच्या उंजळीत सुख आलं होतं. सासूबाई द्यायच्या त्रास, पण आता दिनकरराव त्यांना शक्य तेवढी मदत करायचे. त्यांनी त्याची मनातली बोच कितीदा तरी सुमतीला बोलून दाखवली होती. सुमती, माझ्या घरातल्या सगळ्यांनीच तुला खूप त्रास दिलाय, पण तरीही तू सगळ्यांचं अगदी प्रेमाने करतेस. माफ कर मला. माझ्याच वागण्याचा हा परिणाम आहे की आता आपली मुलं आणि सुना पण तुझ्याशी नीट वागत नाहीत. तरीही काहीही कुरकुर न करता तू त्यांचे पण सगळे किती मनापासून करतेस. तुझ्यामुळे मी एवढं सुख पाहू शकलो, नाहीतर एवढा त्रास करून कुणी असं माझ्या माणसानं एवढ्या प्रेमाने सांभाळलं नसतं. पण मीच नतदृष्ट तुला समजू शकलो नाही. पण आता मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करणार दिनकरराव. तेव्हापासून मग दिनकरराव त्यांना जमेल तशी सुमतीची काळजी घेऊ लागले. तिचं मन जपण्याचा प्रयत्न करू लागले. ते नेहमी मुलांना पण समजावून सांगायचे, पण आता ते म्हातारे आणि रिटायर झालेले. शिवाय आता मुलंही आपल्या पायावर उभी होती. त्यामुळे त्यांना आता दिनकरराव काय म्हणतात त्याच्याशी काही घेणं-देणं नव्हतं. 5 वर्षापूर्वी सुमतीची सासू देवाघरी गेली आणि सुमतीच्या मागचा त्रास खऱ्या अर्थाने संपला. सुमतीबाईला घेऊन दिनकरराव केशवकडे गेले आणि सुमतीबाई भरून पावल्या. लग्न झाल्यावर पहिल्यांदा त्या माहेरी आल्या होत्या. भाऊ त्यांच्या गावापासून जवळच असणाऱ्या एका गावी राहायचा. तिथे भाऊ-भावजय आणि भावजयच्या मुली सुमतीबाई आणि दिनकरराव दोघांचं मनापासून स्वागत केलं. 2 दिवस राहून कृतार्थ भावनेने सुमतीबाई घरी परतल्या. आता कुठे सुमतीबाई सुखाचे दिवस घालवत होत्या आणि मागच्या वर्षी अचानक दिनकरराव बघता खाली कोसळली. कावेरीचे निदान झाले. दवाखान्यात असेपर्यंत दोन्ही मुलं, सुना, मुली सगळे दिनकररावांसाठी थांबले. पण मग दिनकररावांना घरी डिस्चार्ज मिळाला आणि आईला सूचना देऊन सगळे आपापल्या मार्गी लागले. पुन्हा सुमतीबाई पदर खोचून दिनकररावांच्या सेवेत लागल्या. मनापासून दिनकररावांची सेवा करू लागल्या. आता त्यांचे देवाजवळ एकच मागणं असायचं की देवाने दिनकररावांना लवकर बरं करावं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. थोड्या दिवसांनी दिनकररावांना वाटू लागलं, पण मधून पोटाच्या तक्रारी असायच्या. सुमतीबाई फोन करून मुलांना विनवणी करायच्या की एकदा शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन दिनकररावांना टेस्ट करूया, पण मुलांनी आणि मुलींनी पण ते काही मनावर घेतलं नाही. शेवटी भावाला बोलवून सुमतीबाई दिनकररावांना घेऊन शहरात आल्या. त्यांचं शहरात त्याचा मोठा मुलगा राहायचा, पण त्याने साधं त्यांच्यासोबत दवाखान्यात जायची तयारी पण दाखवली नाही. उलट तो आईलाच नको ते बोलला. त्याच्या घरी जराही न थांबता सुमतीबाई, दिनकरराव आणि केशव एक लॉजवर राहिले आणि दिनकररावांच्या सगळ्या टेस्ट केल्या. 8 दिवस राहून मग डॉक्टरांनी निदान केले की दिनकररावांना पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि आता लास्ट स्टेज आहे. त्यांना काही औषधे लिहून दिली आणि सुमतीबाईंना काही सूचना देऊन त्यांना घरी पाठवून दिलं. मुलांना कळल्यावर मुले भेटून गेली, पण कुणीही त्याची जबाबदारी घेतली नाही.
आई आहेच बाबांचं करायला म्हणून एकच दिवसात सगळे निघून गेले. मुलं नाही तर मुलींनीही तरी काही दिवस राहावं असं दिनकररावांना वाटत होतं. पण दोन्ही मुलींनी अडचणींचा पाढा वाचला आणि तिथून काढता पाय घेतला. मागच्या 6 महिन्यापासून असलेला त्रास आता संपला होता. दिनकरराव मागच्या 15 दिवसापूर्वी इहलोकाची यात्रा संपून गेले होते. मागे राहिल्या होत्या त्या सुमतीबाई. दारावर टकटक झाली आणि सुमतीबाई विचारातून बाहेर आल्या. बाहेर सगळे बसले होते. दिनकररावांचे वकील मित्र, शिवाय दिनकररावांचे 2 भाऊ केशव आणि दुसरं काही नातेवाईक पण होते. सगळे बैठकीत बसले होते. बैठकीच्या दुसऱ्या बाजूला त्यांच्या दोन्ही सुना, मुलं, मुली, जावई सगळे बसले होते. वकिलांनी दिनकररावांचे मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली. मी दिनकर बबन देशमुख पूर्ण शुद्धीत आणि माझ्या मर्जीने हे मृत्यूपत्र लिहित आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. माझी गावाकडची जी 10 एकरची शेती आहे ती मी माझ्या दोन्ही मुलांमध्ये समान वाटून देत आहे. गावाकडचे घरही माझ्या दोन्ही मुलांना देत आहे. माझ्या एकूण 5 लाखाच्या एफ.डी. आहेत त्या मी माझ्या दोन्ही मुलींना समान वाटून देत आहे. हे माझं राहतं घर आणि समोरचं दुकान अगोदरच मी सुमतीच्या नावे केलं आहे. वकील हे महत्त्वाचे मुद्दे होते आणि बाकी किरकोळ गोष्टी त्यांनी त्यांच्या सगळ्या नातवंडांना समान वाटून दिल्या होत्या. वकिलांनी मृत्यूपत्र वाचले. त्यावर सगळ्यांच्या सह्या घेऊन ते निघून गेले. बाकीचे लोक पण निघून गेले. आता फक्त सुमतीबाईची मुलं, मुली, सुना, जावई आणि नातवंड तेवढी घरात होती. कालपर्यंत आईला कोण सांभाळणार म्हणून भांडणारी आता आईला मी घेऊन जातो म्हणून भांडू लागली. सुमतीबाई शांतपणे त्यांची भांडणं पाहत होत्या. थोड्या वेळाने 4ही मुलांनी मिळून ठरवलं की सुमतीबाई प्रत्येकाकडे 3-3 महिने राहतील आणि हे घर आणि दुकान विकून त्याचे 4 हिस्से करून ते 4घे जण घेतील. शिवाय दोन्ही मुलींनी त्यांच्या दागिन्यांची आणि साड्यांची वाटणी पण करायची ठरवले. जिवंत असतानाच हे हाल पाहून सुमतीबाई मनात हसल्या आणि तिथून उठून आपल्या रूमकडे निघाल्या. छोट्या मुलीने त्यांना त्यांच्या कपाटाची चावी मागितली पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या रूममध्ये निघून गेल्या. दुपारी सुनेने जेवायला बोलवलं. आज एवढ्या वर्षात पहिल्यांदाच सुनाने त्यांना जेवायला बोलवलं होतं. 2 घास खाऊन सुमतीबाई पुन्हा रूमकडे वळल्या. तसं त्यांना थांबवत त्यांच्या सुनेने त्यांना बैठकीत बोलवले. सुमतीबाईंना अंदाज आलाच होता. मोठ्या मुलाने मग त्या चौघात जे ठरले ते त्यांच्या कानावर घातलं. लगेच लेक त्यांच्या रूममध्ये जाऊन लॉकर चावी शोधू लागली. पण थोड्या वेळाने हाती काहीच लागलं नाही म्हणून बाहेर येऊन बसली. सुमतीबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ह्या 15 दिवसात पहिल्यांदाच तोंड उघडलं. हे बघा, एवढे दिवस तुम्ही सगळे म्हणाला ते मी काहीही अपेक्षा न ठेवता सगळं मान्य केलं. पण मला ह्या 15 दिवसात कळून चुकलं की तुम्हाला आई नकोच आहे. फक्त ही प्रॉपर्टी पाहिजे आणि ती काही अशी मिळणार नाही म्हणून मग तुम्हाला हे आई नावाचं ओझं सांभाळावं लागणार आहे. पण काळजी करू नका. आज की एक निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यात मी घेतलेला हा तसा पहिलाच निर्णय आहे. तुम्हाला पटो ना पटो माझा निर्णय पक्का आहे. मी आता इथेच राहणार आहे. दुकानाच्या भाड्यात आणि तुमच्या वडिलांच्या पेन्शनमध्ये माझं व्यवस्थित भागेल. त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या पुढे हात पसरणार नाही. आणखी एक, यापुढे माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घेणार. त्यात तुमची लुडबुड मला चालणार नाही. तुम्हाला कधी इकडे ह्या घरी यावेसे वाटलं तर पाहुण्यासारखे 2 दिवस यायचं तुमचे स्वागत होईल. पण जर माझ्या घरात काही ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला तर मात्र मी ते खपवून घेणार नाही. माझी चूक होती. तुम्हाला कधी मी हे शिकवलं नाही की जेवढं बापाचं स्थान महत्त्वाचं असतं त्याहीपेक्षा जास्त आईचं वरचं स्थान असतं. तुम्हा चौघींना पण माझा हाच सल्ला आहे की गरज असेल तेव्हा स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवता यायला हवं. नाहीतर मग अवघड होतात सगळ्या गोष्टी. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, माझे दागिने आणि साड्या मी देवाघरी गेल्यावरच तुम्हाला मिळतील. आता सामानाची बांधाबांधी करा आणि उद्या निघा इथून. एवढं बोलून सुमतीबाई आपल्या रूममध्ये निघून गेल्या. आज त्यांना खूप मोकळं आणि हलकं वाटत होतं. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका प्लीज.